प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक. येवला तालुक्यातील ग्रामीण भागात सुरू असलेले रात्रीचे लोडशेडिंग तात्काळ बंद करावे. तसेच मौजे देवरगावचा 24 तास 3 फेज गावठाण फीडर योजनेत तातडीने समावेश करून उर्वरित काम 13 ऑगस्ट 2026 पूर्वी पूर्ण करावे. अन्यथा 14 ऑगस्ट 2026 पासून योजना कार्यान्वित होईपर्यंत येवला उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे. या संदर्भात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शिष्टमंडळाने येवला उपविभागीय प्रांताधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की देवरगाव हे तालुक्यातील एकमेव गाव असून ते अद्याप 24 तास 3 फेज गावठाण फीडर योजनेपासून वंचित आहे. ही योजना मंजूर असून कामही अंशतः पूर्ण झालेले असतानाही उर्वरित काम रखडले आहे. त्यामुळे गावकऱ्यांना सातत्याने वीज समस्येला सामोरे जावे लागत आहे. देवरगावच्या शेजारून पालखेड डावा कालवा जात असल्याने कालव्यात पाणी सोडण्यात आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गावाचा वीज पुरवठा खंडित केला जातो. तसेच लोडशेडिंगच्या काळात परिसरातील इतर गावांमध्ये वीज पुरवठा सुरळीत असताना केवळ देवरगावचा वीज पुरवठा बंद ठेवला जात असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. या प्रश्नासाठी देवरगाव ग्रामस्थ गेल्या 3 वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करीत असूनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत उपोषणाचा इशारा दिला आहे. याप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट शाहू शिंदे, येवला तालुकाध्यक्ष किरण ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, शहराध्यक्ष योगेश सोनवणे, प्रताप पाचपुते, संजय सालमुठे, ज्ञानेश्वर गोराडे, राहुल ठाकरे, सुनील गव्हाणे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं ग्रामीण भागामध्ये जी लोडशेडिंग चालू झाली आहे त्याबद्दल या ठिकाणी प्रांत अधिकारी साहेबांना या ठिकाणी निवेदन देण्यात आलं. खरं जर बघायला गेलं तर आज महाराष्ट्रामध्ये सिंगल फेजसाठी कोणालाही या ठिकाणी वंचित ठेवता येत नाही. परंतु या ठिकाणी ग्रामीण भागात आज जर आपण बघितलं तर संध्याकाळी 7 वाजेनंतर ते 11 वाजेपर्यंत संपूर्ण ग्रामीण भागात लाईट जाते. हा लोड शेडिंगचा भार हा केवळ ग्रामीण भागातल्या जनतेवरती का, तुम्ही औद्योगिक क्षेत्रावरती देखील करू शकतात. ग्रामीण भागात राहणार लोक राहत नाहीत का, परंतु हा या प्रकारे ग्रामीण भागातल्या जनतेला कुठेतरी त्रस्त करण्याचं या ठिकाणी प्रकार चालू आहे. आपण जर तसं बघायला गेलो तर एकीकडे आपण महाराष्ट्र विकासाच्या गप्पा मारायच्यात, मोठमोठे विकासाचे आश्वासनं या ठिकाणी द्यायचे, परंतु जी मूलभूत गरज विजेची आहे त्या ठिकाणी या ठिकाणी ग्रामीण जनतेला आपण वंचित ठेवायचं हे कितपत योग्य आहे. अशा प्रकारचा जाब या ठिकाणी आम्ही प्रांताधिकारी साहेबांना विचारायला गेलो होतो. आज आपण जर बघितलं तर दिवसभर शेतकरी या ठिकाणी ग्रामीण भागातला शेती करून संध्याकाळच्या वेळेस आपल्या घरी जातो. घरी गेल्यानंतर त्याचे मुलं असतील, स्वयंपाक करायचा असतो, ज्या महिला भगिनी असतील स्वयंपाक करायचा असतो, मुलांना अभ्यास करायचा असतो, परंतु त्यावेळेस आज या ठिकाणी त्या ग्रामीण भागातील लोकांना वाडी वस्तीवरती आज लाईट नसते. आज पावसाचे दिवस चालू आहेत, या ठिकाणी बिबट्याचं प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. साप असतील, बिबट्या असतील, यापासून देखील धोका निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीमध्ये ग्रामीण भागामध्ये जे काही लोड शेडिंग सरकारने या ठिकाणी चालू केलेलं आहे ते कुठेतरी बंद व्हावं आणि कमीत कमी जर आपल्याकडे वीज उपलब्ध होत नसेल तर कमीत कमी सिंगल फेज तरी आपण लाईट त्या ठिकाणी ठेवली पाहिजे, अशी विनंती या ठिकाणी आम्ही प्रांत साहेबांना केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मौजे देवरगाव या ठिकाणी 24 तास 3 फेज लाईट हे एक स्वतंत्र फीडर योजना आहे जी संपूर्ण तालुक्यात कार्यान्वित झालेली आहे. देवरगावच्या देखील उंबरठ्यावरती हे लाईट आलेली असताना अगदी 2 पोलवरती गाव जोडलं जाऊ शकतो असा प्रश्न गेली 3 वर्ष या वीज वितरण कंपनीने प्रलंबित ठेवलेला आहे. गेली 3 वर्षापासून गावकरी या योजनेचा पाठपुरावा करतात. अनेक मंत्री महोदय असतील, आमदार असतील, खासदार साहेब असतील यांच्यासमोर अनेकदा हा प्रश्न चर्चेला गेला, परंतु याच्यामध्ये फक्त आश्वासनं दिले जातात आणि दिशाभूल केली जाते. कर्मचाऱ्यांकडून, अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरं दिली जातात. परंतु ज्या प्रकारे अधिकारी उडवाउडवीची उत्तरं देतात किंवा ते फिरवतात, मग ते कोणाच्या दबावाखाली करतात का, याच्या मागे काही वेगळे काही कारणं आहे का, याचाही संशोधन करणं खरं तो संशोधनाचा भाग आहे. परंतु आपण या सगळ्यामध्ये न जाता हक्क मागणं आणि लढणं हे आमच्या रक्तात आहे आणि त्याच्यासाठी आम्ही लढणार आहोत. जर
येणाऱ्या महिन्याभराच्या आतमध्ये हा प्रश्न सुटला नाही तर 13 ऑगस्टपर्यंत आम्ही निवेदनाद्वारे त्यांना माहिती दिलेली आहे आणि मागणी केलेली आहे की 13 ऑगस्टच्या आतमध्ये हा जर प्रश्न मिटला नाही तर याच ठिकाणी 14 ऑगस्ट 2026 पासून योजना कार्यान्वित होईपर्यंत गावकऱ्यांसमवेत आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसणार आहोत. आणि आत्ताच प्रांताधिकारी साहेबांसोबत सकारात्मक चर्चा झाली. त्यांनी लवकरात लवकर हा प्रश्न सोडवू अशा आश्वासन दिलेलं आहे आणि त्याच दृष्टीने हा प्रश्न लवकर सुटेल अशी आम्हाला अपेक्षाही आहे. परंतु न सुटल्यास 13 ऑगस्टपर्यंत आम्ही 14 ऑगस्टपासून इथे आमरण उपोषणाला बसणार आहोत. लग्न समारंभ असो वा साखरपुडा, सभा असो व आनंदाचा सोहळा, प्रत्येक कार्यक्रम खास बनवण्यासाठी एकच नाव म्हणजे वर्मा लॉन्स, जेथे आहे आनंदाची पर्वणी आणि स्वप्नपूर्ती. आता नाशिक शिर्डी येथे जाण्याची गरज नाही. सुसज्ज आणि सर्व सोयीयुक्त निसर्गरम्य वातावरणात साजरे करा आपले कार्यक्रम वर्मा लॉन्स मध्ये. आमचे वैशिष्ट्ये: भव्य सभा मंडप, प्रशस्त पार्किंग, जेवणासाठी उत्तम सोय, भव्य लॉन, वधूवरांसाठी सर्व सुविधायुक्त ड्रेसिंग रूम, आकर्षक गार्डन, शहरापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर. वर्मा लॉन्स, येवला विंचूर हायवे, एरंडगाव, तालुका येवला, जिल्हा नाशिक.